मित्रांनो, जगभरामध्ये घडलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टींची क्विक मध्ये माहिती देतो। सगळ्यात पहिली माहिती आहे वॉरन बफेट सर। वॉरन बफेट म्हटलं की पैसा आणि पैसा म्हटलं की वॉरन बफेट, जणू का हे समीकरण झालं होतं। आणि याच्यामध्ये त्यांची जी कंपनी होती बर्कशायर हाथवे, जिने जगभरामध्ये कित्येक मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, कारण तिची कमान सांभाळत होते वॉरन बफेट सर। परंतु आता ओहामामध्ये बर्कशायर हाथवेची अॅन्युअल जनरल मीटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचा डिसिजन घेतला। त्यांनी सांगितलं की आतापर्यंत 60 वर्ष झालं मी कंपनीसाठी काम करतोय आणि आता मी पाय उतार होण्याचा निर्णय घेतलाय सगळ्या पदांवरून। हा निर्णय ऐकल्यानंतर अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि 10 मिनिटं लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि 40,000 लोक होती याच्यामध्ये। पण ते पाय उतार झाल्यानंतर ग्रेग एबल हे या कंपनीची कमान सांभाळतील आणि बर्कशायर हाथवेला पुन्हा एका नवीन जोमाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्या भारतासंदर्भात वेव्स 2025 समिट आता सध्या आपल्या भारतामध्ये चालू आहे आणि याचा औचित्य साधूनच एनईसीने निफ्टी वेव्स इंडेक्स लॉन्च केलेला आहे। आता हा वेव्स काय, तर वेव्स ही एक समिट होती मीडिया असेल, एंटरटेनमेंट आणि गेमिंग संदर्भातल्या सगळ्या कंपन्यांची किंवा त्या क्षेत्रामध्ये लोकांची। आणि हा जो नवीन इंडेक्स एनईसी लॉन्च करते त्याचं ऍक्च्युअली अनाउन्समेंट केलेली आहे आपल्या महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरनी। आता महत्त्वाची गोष्ट काय की हा जो नवीन इंडेक्स लॉन्च करतात तर त्याच्यामध्ये जवळपास 43 कंपन्या असणार आहेत। वेव्स म्हणजे याच्यामध्ये त्यांनी मीडिया असेल, एंटरटेनमेंट असेल, गेमिंग असेल किंवा या क्षेत्रासंदर्भात जेवढ्या पण कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला, कारण त्यांना वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे। एंटरटेनमेंट क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी वेव्स इंडेक्स आणलेला आहे। आता वेव्स इंडेक्स किती अफलातून परिणाम दाखवतोय हे तर पाहायचंच आहे आपल्याला। आणि वेव्स म्हणजे काय असा जरी प्रश्न पडला असेल तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट असं त्याचं एक शॉर्ट फॉर्म असतो। याच्यामध्ये कित्येक म्युच्युअल फंड आता याच्यावर त्यांचे स्पेशल थीमॅटिक फंड पण मार्केटमध्ये घेऊन येतील। पण तुम्हाला काय वाटतं कुठला म्युच्युअल फंड बाजी मारेल सगळ्यात आधी फंड लॉन्च करायचं, जरा कमेंट करून सांगायला विसरू नका।